आम्ही खूप गरिबीतून निघलेलो, त्याच्यामुळे मला खूप अनुभव आहे की चला बाबा आपल्या समस्या काय होत्या, आपण इतकं आपल्याजवळ पैसा नव्हता तेव्हा, त्याच्यामुळे मला गरिबांच्या समस्या लक्षात येतात ना. बाबासाहेबांच्या संविधानामुळे मी आज उभा राहू शकले ना, आणि त्याच्यामुळे आज मला मान सन्मान त्यांच्यामुळेच मिळालाय ना. त्यांचा स्वभाव कसा आहे, कडक स्वभाव आहे, आणि त्यांना खोटं जमत नाही किंवा असं कुणाला हे केलेलं सुद्धा जमत नाही, प्रामाणिक असावं म्हणते ते. कुणी पगारीसाठी येतं, कुणी घरकुलसाठी येतं, आणि कुणी पैसे नसले, समजा बाबा आम्हाला पैसे नाहीत, थोडेफार द्या, आमच्या मुलीच्या लग्नाला द्या, मग हे मुलीच्या लग्नाला पण कोणाच्या मदत करतात. महिला एखादी आली ना, मला रहिवाशी मागायची, मग मी काय करायचे, लिहिण्यात भाजी गॅसवर आहे माहीतच नसायची मला, मग त्यांनी सांगायचं वहिनी भाजीचा वास यायलाय, भाजी करपली, मग पुन्हा आणखी दुसरी भाजी करायची. लोक काय म्हणतात, वार्डमध्ये घंटागाडीच येत नाही आमच्याकडे, ते अगोदर घंटागाडी व्यवस्थित करणे, पुन्हा हे पाणी खूप उशिरा सोडतात ना, कधी 15 दिवसाला, कधी 8 दिवसाला, ते पाणीचं तर खूप आहे ना, तर ते पाणी याचं एक बघणार आहे त्यांनी. स्त्रियांसाठी स्वच्छतागृह पण पाहिजे ना, कुठे नाहीच ना बीडमध्ये, कुठे स्त्रियांसाठी, पुरुषांसाठीच आहे ना सगळे. मोठी शिक्षिका आहे ना माझी मोठी मुलगी, आणि छोटीचं BA D.Ed झालेले, दोघी विवाहित आहेत ते दोघी पण. सनी आता PhD चालू आहे त्याची इंग्लिश मधून. मोठ्याला अभ्यास पाहिजे त्यांनी, कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय ना तो. मग कुटुंबाने फक्त माणुसकी कमवून